पावसाळ्यामध्ये किती भारी वाटत असेल ना इकडे यांना. वरती डोंगरात वाडी, समोर नदी, ते शेतं. ड्रोन शॉट भारी येईल, ड्रोन शॉट. मुंबई गोवा हायवे वन ऑफ द सिनिक हायवा. ह्याला काय फिल्टरची गरज पण नाही या कोकण हायवेला आहे आपल्या. संगमेश्वरच्या आधी थोडासा रस्ता आहे खराब, एवढाच फक्त. ब्रिजवरचं काम चालू आहे वाटतं म्हणून. संध्याकाळचे बरोबर 4 वाजलेत आणि संगमेश्वरने काय स्वागत केलं आपलं. भाई जाम खराब रस्ते आहेत रे. संगमेश्वर ते उक्षीमधलं आहे ना, काही पॅच असे खवडून मिळून ठेवले आहेत. काही ठिकाणी हेवी व्हेकल्स आहेत. खूप बेकार कन्स्ट्रक्शन चालू आहे. मामा आजी येईन परत. येऊ आजी. चला चला. चला तर हॅलो आणि वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी तुमचा होस्ट विश्वास जाधव AKA मी करियर रायडर. सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या या नव्या मोटो ब्लॉगमध्ये. आणि आज आहे आपल्या ट्रिपचा डे 4 आणि आपण आहेत आता मसुरे मालवणमध्ये. आपण आपल्या मित्राच्या मामाच्या गावाला होतो आणि आज आपण राईड करतो आहे मालवणपासून ते माझ्या गावाला दापोलीपर्यंत. अजून सुट्टी संपली नाही माझी, अजून बराच पट्टा मला गाठायचा आहे. आता सध्या तरी हे बाजारापर्यंत माझ्यासोबत आहेत, हे नाश्ता करायला जात आहेत आणि मी तसाच पुढे जाईन. सध्या गाडीमध्ये पेट्रोल नाही आहे, पेट्रोल भरावं लागेल आपल्याला. आणि असं झालं आहे की आपल्याकडे फक्त आता ऑनलाईन आहेत आणि मला इथे अजिबात नेटवर्क नाही आहे. चले याच अवकाश. चले भेटू ठाण्याला. ठीक आहे चल. मला हे कॉल कर, मी दापोलीला कॉल करतो, लोकेशन पाठवून ठेवतो. ठीक आहे चल बाय. चला चला उशीर झाला आहे, 11:30 वाजले. 11:30 चला. तशी दुपार होत आलेली, 11:30 वाजलेले. आता हे दोघं नाश्ता करायला आलेले, तर हे विचार केला इकडेच खाऊन पिऊन घेतो, नंतर कुठे थांबणार नाही खायला प्यायला. निघालो आता मसुरेमधून. आता इथून पहिला जायचं आहे आता कणकवलीला. आणि आहे ना आपण एक आपल्याकडून एक कांड झालं आहे, आपले रायडिंग ग्लव्स हरवले, भेटत नाही आहेत कुठेतरी. आहे ना आता अनप्लॅनेट ट्रिप संपली आणि आता प्लॅनेट ट्रिप सुरू झाली. तर आता सगळ्यात पहिलं आता निघायचं आहे मला कणकवलीला बाहेर. कणकवलीवरून आपला मुंबई गोवा हायवे कनेक्ट होईल, तिथून सरळ आपण दापोली. एक मला अपडेट पण कळेल की हायवेचं आता काय हालत आहे. म्हणजे कधी गोव्याची राईड ठरली, कधी मालवणची पुढे जाऊन राईड ठरली, एक हायवेचा अपडेट पण आपल्याला समजेल किती काम झालं आहे, किती काम बाकी. 12 वाजलेत, पोचलो आपण कणकवलीला. इथून जायचं आपल्याला लेफ्ट खेडसाठी, मग खेड मार्गे आपण दापोली. गाडी रिझर्वला लागली आहे, पेट्रोल आता लागेल गाडीमध्ये. सगळे चाकरमानी निघाले वाटतं मुंबईला, आंब्याच्या पेट्या घेऊन. ते पण चला बाय बाय कणकवली. आपल्याला लागला आहे मुंबई गोवा हायवे आणि इथून ते सगळ्यात पहिलं आता आपल्याला भरायचं पेट्रोल. गाडी आता रिझर्वला लागेल आता आपली. आलं आहे पेट्रोल पण. सध्या रांगा जाम आहेत रे इकडे. नुकतंच आता पेट्रोल कणकवलीच्या थोडंसं पुढे थांबलं आहे, पेट्रोल भरले आहे जस्ट आता. आणि इथून अजून जायचं आपल्याला 230 किलोमीटर जायचं दापोलीपर्यंत. ठीक आहे चला मॅप लावला आहे आणि आज पूर्णपणे आपण जाणार आहोत NH66ने. चला कणकवलीवरून पेट्रोल भरून आपण जस्ट आता निघालो आहे. मॅप सेट करून घेतला आहे. दापोली इथून आहे बरोबर 230 किलोमीटर. 230 किलोमीटर म्हणजे तर 80 किलोमीटरचे ब्रेक घ्यावे लागतीलच. हे 3 दिवस कसे गेले ना काय कळालं पण नाही. 3 आणि हे माझे जे अनप्लॅनेट निघालं होतं मी, ते 3 दिवस माझे कसे गेले मला काहीच कळालं नाही आहे. ठाण्यावरून निघालो, चिपळूणला गेलो, चिपळूणवरून रत्नागिरीला गेलो, रत्नागिरीवरून कशेळीला कॅम्पिंग केली, कशेळीवरून मग मालवणला सरळ पळालो. तिकडून मालवणचा पण तो प्लॅन होता तो थोडा फिसकटला. मग तिकडून मग मित्राच्या मामाच्या गावाला गेलो. आणि आपल्या जो ट्रिपचा डे 3 आहे ना, तो तर पूर्ण एकदम फिरणं असं भटक इकडून तिकडून नुसता फिरत होतो, दुसरं काय नव्हतं करत. सेकंड थिंग म्हणजे आपण जो ड्रोन घेतला आहे, ते काही ड्रोन शॉट घ्यायचे होते म्हणून इकडे तिकडे भटकणं चालू होतं. बरे तसे ड्रोन शॉट घेतले, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असतील. थोडंसं शिकतो आहे अजून, पण चांगले अजून ड्रोन शॉट घ्यायचे आहेत. म्हणजे अजून चांगल्या प्रकारे ड्रोन शॉट कसे घेऊ शकतो ह्याचा पण एक जरा मला शिकून घ्यायचं आहे. ड्रोन पायलट आता चांगलं बनायचं आहे मला. राईड तर आता चांगली करतोच आहे आपण, आता ड्रोन पायलटसुद्धा बनायचं आहे मला चांगलं.
तर सध्या तरी आजचा जो प्लॅन आहे तो सिम्पल आहे एकदम. इथून त्या दापोलीपर्यंत कंटिन्यू जाणार, कारण आज आहे आपल्या दादाची हळद, उद्या आहे लग्न, आणि उद्याचं लग्न अटेंड करून आपल्याला जायचं हरणेला, आपल्या मामाच्या गावाला. एनिवेज हायवेला आपण कंटिन्यू करूया, असं दापोलीपर्यंत पोचूया. सध्या आता टाईमपास नाही करायचा आहे, कारण आता संध्याकाळ होणार आहे, अंधार नको परत, कारण कोकणामध्ये मला अंधारात गाडी चालवायला अजिबात आवडत नाही. मागच्या वेळी जेव्हा मी खेडला गेलो होतो ना, तर मी वाटूळ देवरुख साखरपा मार्गे संगमेश्वरला बाहेर पडलो होतो. आज आपल्याला तसं नाही बाहेर पडायचं आहे, आज आपल्याला जो मेन हायवे आहे तोच आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. एक कळेल तरी काय अपडेट आहे रस्त्याचं. या साईडला कधी जास्त या बाजूला जास्त येणं होत नाही आपलं, तर आज एक अंदाज येईल मला की हायवेचं काम किती झालं आहे. म्हणजे इन केस जर पुढे आपली मुंबई गोवा राईड करायची झाली तर आपण याच हायवेने पहिला येणार आहे. मुंबई ते गोवा आपल्या आहे ना 3 वेने माझा प्लॅन होता. एकतर कोकण कोस्टलने गोव्यापर्यंत राहायचा, जो की लास्ट इयर सक्सेस केला, आणि तिसरा प्लॅन म्हणजे अंबोली घाट म्हणजे पुणे, सातारा, कोल्हापूर आणि अंबोली. असा प्लॅन आहे की या तिन्ही रूटने मी गोव्याची ट्रिप आहे ते कंप्लीट करू. एक बकेट लिस्टच आहे माझी, आणि एक तर मुंबई ते मालवण होती, ही तर अनप्लॅनेड होती, आणि मुंबई ते मालवण मला पुन्हा एकदा करायची हायवे मार्ग डायरेक्ट. म्हणजे ठाण्यावरून निघालो की डायरेक्ट इथे मालवणला. सध्या आता उन्हाळा आहे, तर आता सध्या एवढं नको काही भाई, कारण उन्हाच्या ह्या गरमीमध्ये आता गाडी चालवतं सगळ्यांना सोपं वाटतं, पण या उन्हामध्ये ब्लॉक करणं, राईड करणं, प्लस ते आता मध्ये थांबून सगळं चेक करणं. कारण आता मध्ये जर कुठे थांबलो ना, बघते हायवेच्या आजूबाजूला एक झाड नाही आहे की सावली नाही, तिथे मी थांबू. एकदा थांबायचं झालं तर कुठल्या तरी ढाब्यावरती होतं, तिथं थांबणं होतं आहे. सारखे फुटेज चेक करावे लागत आहेत, काय करणार, हरकत नाही. हेच असते एका ब्लॉगरची लाईफ. आणि मी असंच बोलतो आहे की सगळ्यांना सोपं वाटतं की हे राईड करतात, ब्लॉग करतात, ब्लॉग अपलोड वगैरे करतात, यूट्यूबर्स आहेत. मी पण जेव्हा असं बघायचो ना, म्हणजे कोणा यूट्यूबर्सचं वगैरे, किती भारी लाईफ जगतो रे हा, एकदम काय लाईफ आहे ह्याची. पण आहे ना, जेव्हा मी पण सुरुवात केली ना, जेव्हा मला शेकलं ना, तेव्हा कळालं मला, नाही भाई आसान नाही आहे. बारीक गोष्टींकडे ना लक्ष द्यावं लागतं आहे. हे बघा ना, आणि एक हलगर्जीपणा, रायडिंग ग्लव्स ठरवून बसलो. आता मुंबईला जाईपर्यंत आपल्याकडे रायडिंग ग्लव्स नाही आहेत, असा बेभरोसा कार्ट आहे मी. त्या हरकत नाही, आता पुढच्या वेळी लक्षात ठेवू आपण. कुठेतरी पडले तसं वाटतं. सध्या बॅक टू मुंबई गोवा हायवे. सध्या वाटूपर्यंत मला एकदम परफेक्ट रस्ता माहिती आहे, एकदम सर. मॅप ह्याच्यासाठी एक अंदाज यायला मला की किती वेळ लागते भाई, कारण आता वेळेत पोचणं जाम गरजेचं आहे मला. कारण कुठे मला सकाळी लवकर निघायचं होतं 5 वाजता, पण रात्री आम्हाला झोपायलाच 2:30 वाजले, कारण एका दिवस होता, मित्र आणि बहीण वगैरे बसलेले आम्ही सगळे. तर विचार केला गप्पा गोष्टी जाऊ द्या, एकच दिवस आहेत, मी पण उद्या निघणार आहे, तर थोडा उशिरा निघतो. खरं सांगू, ही मालवणची ट्रिप आहे ना, मी आहे ना असं म्हणजे ठरवलंच नव्हतं की मी मालवणला येऊ. मी डायरेक्ट जाणार होतो माझ्या गावाला, आणि तिकडचे सगळे ड्रोन शॉट वगैरे घेणार होतो. पण बोललो नको, आपण सारखं दापोली जातो आहे, यावेळी थोडंसं आपण पुढे जाऊया. काही प्लॅन असतात ते पुढे फिसकटले वगैरे जातात, पण बऱ्याच आठवणी बनतात. एक ह्या वर्षी फक्त मला ना एकच आठवण ती आहे ना लक्षात राहणार आहे. सगळे बोलतात ना, कोकणची माणसं साधी भोळी. आम्हाला आहे ना, माझी बहीण बोलत होती काल की आहे ना, मी आंबा नाही खाल्ला आहे. आम्ही रस्त्यावरती एवढ्या आंब्याच्या बागा होतो, ए दादा एक आंबा तोडू दे ना, एक आंबा तोडू मला बस. नंतर एक आहे ना, एका बागेमध्ये आहे ना, काका ते आंबे काढत होते. आम्ही होतो काकांना रिक्वेस्ट केली, काका एक आंबा द्या ना. त्यांनी आम्हाला 1 डझन आंबे दिले, ते पण बोलत जा घेऊन बा. अशी एक आठवण असते. ही एक आठवण झाली आहे. आणि अशाच आठवणी आपण बनवायला पुन्हा आपण कोकणमध्ये येणार आहोत नेहमी. एक शपथच घेतली आहे मी की मला यावर्षी आहे ना कोकण जवळून बघायचं आहे, फार एकदम म्हणजे अंगाची माझ्या काशी होईपर्यंत मला कोकण बघायचं आहे. माझे अजून काही हॅवीवाले वांदे लागले नाही आहेत, त्यामुळे मला अजून ट्रिप आहे ना ही माझी अजून इनकम्प्लीट वाटते. कारण दर ट्रिपला काही ना काहीतरी कांड झाला नाही ना. सध्या तरी फक्त एकच कांड झालं आहे की आपले ग्लव्स हरवलेत, बाकी काही नाही. कोकण नशीब आहे. कुठेतरी काय माहिती कुठले पुण्य असतील, कोकणात जन्म भेटला, कोकणाच्या खांद्यावर खेळलो आहे, मोठा झालो आहे बाबा. आणि ज्यांनी माझ्यावरती जे हे केलं ना, ज्यांनी माझी परवरिश केली आहे ना, त्यांच्या मनापासून आभार की त्यांच्यामुळे माझ्या असं काय आलतू विचार नाही आहे. हे ट्रॅव्हलर जे माइंडसेट दिलं ना मला, खरं त्यांचे खूप आभार बाबा की असं माइंडसेट माझं आलं, ते नशीब आहे माझं. नाहीतर असे बरेच लोक एवढी त्यांची लाईफ म्हणजे बर्बाद करतात ना काही गोष्टींमध्ये, ते आता बोलू शकत नाही आहे. त्यापेक्षा हे भटका, 4 गोष्टी बघा, 4 गोष्टी शिका. आता कानमंत्र ठेवले मी माझा. प्रत्येक ट्रिपला ना मी देवाला हे सांगत असतो की
सुखरूप तर ठेव, सुखरूप ठेव त्यापेक्षा. आणि हे माझं भटकणं आहे ना बंद नको करू ठेवूस माझं, कारण हे तर ट्रॅव्हल तर मी स्टॉप केलं ना मी काही नाही आहे. कारण ही सगळ्यात माझ्या जवळची गोष्ट आहे सगळ्या ट्रॅव्हल आणि राईड म्हणजे. आणि मी ह्या मागच्या व्हिडिओमध्ये बोललो असेल का मला माहिती नाही, माझ्या काही वर्षाआधी आहे ना हे राईड वगैरे करणं आहे ना माझ्या हे मनातसुद्धा नव्हतं. मला हे टू व्हीलर वगैरे ह्याच्यात मला काही गाडीचा रस नव्हता. मी पब्लिक ट्रान्सपोर्ट, रेल्वे अशाने ट्रॅव्हल जास्त करायचो. नंतर हळूहळू ते राईडचे व्हिडिओ बघितल्या बोललो बाईकवरती म्हणजे टू व्हीलर फिरलं ना बऱ्याच गोष्टी अशा बघता येतात, स्वतःहून जाता येतात आणि कुठेही थांबता येतं आपल्याला. आणि एक वेगळीच आणि जे राईड करतात त्यांची एकदम माइंडसेट आहे ना एकदम वेगळाच चालतो. म्हणजे टाईमच्या बाबतीत एकदम पंक्च्युअल असतात. तसा मी आहे, तसं उशिरा निघालो काही हरकत नाही, पण सुखरूप पोचून येतो. पण एक आहे की जे असे जास्त राईड वगैरे करतात त्यांचं शेड्यूल एकच ठेवतात की आपल्याला एवढंच करायचं आहे तर एवढंच करायचं आहे, त्याच्यावरती ना जास्त ना कमी. जर खेचता आलं तर खेचतात. तो डिसिजन असतो ऑन द स्पॉट घ्यायचा असतो. आणि डिसिजन मेकिंग एकदम एवढी परफेक्ट झाली ना माझी या कारणाने, या राईडमुळे. आता कुठले डिसिजन मी क्विकली एकदम परफेक्टली घेऊन टाकतो. जो होगा देखा जाएगा इसकी माँ की यार. सध्या तरी आपले रान मोकळे जे हायवे पडले आहेत ना ते मी एन्जॉय करतो आहे. ना काय ट्रॅफिक ना काय. हे देवा परमेश्वरा आपल्या इंजिनियर्सला काहीतरी अक्कल द्या. सध्या संगमेश्वरची मला काय हालत आहे मला माहिती नाही, पण का हायवे झालं आहे यार. मजा आली. सध्या तरी हायवेला आपण जी आहे ती नॉर्मलच क्रुझिंग स्पीड ठेवते आपली 70-60 वाली. एवढा उन्हाळ्यामध्ये रायडर्स राईड अवॉइड करतात आणि त्या हायवेमध्ये आणि त्या उन्हामध्ये मी भर हायवे कोकणात राईड प्रदेशची माणसं थंब दाखवून राजापुरा इथून 33 किलोमीटर्स, मुंबई 428. मंदिर बघा, मंदिर रस्ता लगतच आहे ना भारी. आणि या मंदिरापासून शेवटचे आपले 200 किलोमीटर्स. सध्या दाखवते 4 तास 40 मिनटं. जेव्हा हा हायवे पूर्ण सुरू होईल ना तर हा हायवे वन ऑफ द बेस्ट हायवे असणार आहे मान्सूनमध्ये राईडसाठी. आपल्या प्रदेशची माणसं थंब दाखवून जातात. दुपारचे आहेत ना बरोबर वाजले 1:30 वाजायला आलेत, 5 मिनटं 1:30 वाजायला. आणि आपण आता पोचलो आहोत राजापूरला. आपल्या इथून खाली गेलं राजापूर शहर आणि आता आपण करतो राजापूर बायपास. इथून तरी बरोबर 175 किलोमीटरची अजून राईड आपली बाकी आहे दापोलीपर्यंतची. आताची पूर्ण राईड आहे ना लिक्विड डाएटवरती राहते मला. आता मला काय खायचं वगैरे नाही, आता पाणी नाही तर ज्यूस वगैरे पिऊनच आता राईड काढणार आहे. एक कुठेतरी आहे ना 15 किलोमीटर अजून गाडी खेचतो. त्यानंतर आपण एक ब्रेक घेऊ, थर्ड ब्रेक. पेट्रोल ब्रेक झाला त्यानंतर अजून ब्रेक घेतलाच नाही, कंटिन्यू येतो आहे. जेवढा अंतर कापला जातो आहे तेवढा कापून घेतो पटकन, माझ्यासाठी चांगलं राहील. दापोली थोडं लवकर तरी पोहोचेल अंधार पडायच्या आधी. पाली 46, लांजा 28. आपल्याला लांजा मार्गात जायचं आहे. आणि आज मस्तपैकी छान सावलीमध्ये आराम वगैरे झाला, पाणी वगैरे पण पिऊन झालं. आता कल्टी. आता इथून बरोबर 150 किलोमीटरची राईड अजून बाकी आहे, म्हणजे 3 तास. लांजाच्या आपण थोडा आधी आपण थांबलो, जास्त काय नाही, थोडंसं ज्यूस प्यायलो, पाणी प्यायलो, रिलॅक्स झालो. गाडीला पण आराम, आपल्याला पण आराम. आणि आता चलो. आता हे राईडला ना फक्त एकच त्रास होतं ते म्हणजे आपल्या सीटचा. कारण आता सीट कवर नंतर आता सीट आपली चेंज करण्याची वेळ आलेली आहे असं तरी मला वाटते. दुपारचे वाजले आहेत 2:30 आणि आपण आता पोचलो आहोत लांजाला. लांजामध्ये आल्या स्वागत काम चालू आहे. एक कळालं की लांजामध्ये काम सुरू आहे. पुढे आता कळलं हळूहळू काय कुठे काय रस्त्याची कंडिशन आहे ती. पण सर्व्हिस रोड, नशीब सर्व्हिस रोड तरी आहे चांगला. चलो लांजामध्ये काही असं काम चालू आहे रे. चलो, हरकत नाही. मला असं कुठे वाटतं सकाळी जर निघून गेलो असतो ना बरं झालं असतं.
आतापर्यंत पोहोचत आलो असतो मी. काय या उन्हामध्ये राईड करणं म्हणजे माझ्यासाठी चॅलेंजिंग झालं आहे खूप. आता माझ्या अंगात किती मस्ती आहे बघा ना. एवढं दुपारचं ऊन आहे. लोक माझ्या दुसरा कोण असतं बोलतं घरी मी छानपैकी आराम करेन झोपेन, आणि मी इथे निघालो आहे आपली अनप्लॅनेड कोकणची राईड करायला, ते पण भर उन्हाळ्यामध्ये. ते पण पीक लेवलचं ऊन आहे, पीक लेवलचं. एवढं ऊन आहे की कुठे थांबलो तर पूर्ण घामाने भिजून जाते माणूस. एवढा बेकार ऊन आहे, आणि त्या ह्याच्यात मी अशा ह्या माझ्या मस्ती असलेला राईड प्लॅन करतो आहे. असो, ही पण एक मजा आहे माझ्यासाठी. सगळ्या वेदर कंडिशनमध्ये राईड करण्याची सवय असावी माणसाला. सध्या कुठे बसलं काय अंदाजा पण नाही आहे, नेट पण नाही चालत आहे इकडे. आपल्या बाजूला आहे ती काजळी नदी. चला, शेवटचे 130 किलोमीटर, त्यातले 100 किलोमीटर आपल्याला खेडपर्यंत कंटिन्यू करायचे आहेत, आणि बाकीचे 30 किलोमीटर आहेत ते दापोलीपर्यंत आतमधला रस्ता. अजून तरी 3.5 तासची रनिंग दाखवते आपली. एवढंच काम चालू आहे का? घाबरलो ना मी. मम्मी 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 मम्मी. गाडीचे अंजर पंजर ढिले व्हायचे माझे. पालीला पोचलं, पालीला. चला, एक लांदरचं समजलं काम चालू आहे, एक पालीचं पण काम होत आलं आहे ब्रिजवरती. तसं बऱ्यापैकी काम झालं आहे. पालीचं का 90% काम तर उरकलं आहे. पालीला नाही उरकलं आहे अजून. पाली वैताग दिलास गाडीचा. निघालो त्या खडबडी रस्त्यावरून बाहेर. वैताग. एक समजलं की पालीमध्ये काम बाकी आहे. आपली भली मोठी राईड बाकी आहे रे. अजून तरी संगमेश्वर पण नाही आलं. काय हायवे बनवतात रे ह्यांनी, सिरियसली. चेंज केला, खेडपर्यंतचा मॅप लावला, कारण दापोलीपर्यंतचा रस्ता जरा फिरून हिंडून वगैरे दाखवतो सारखा GPS. तर खेडपर्यंत अजून आहे 107 किलोमीटर्स. संगमेश्वरच्या थोडा आधी आहे. समोर आहे वाटतं ती बाव नदी असावी बहुतेक. आता काही वेळात आपण जो आहे संगमेश्वरला पोचू. सध्या तरी आपली पेट्रोल बचावणे की निंजा टेक्निक सुरू आहे आता. पावसाळ्यामध्ये गावं काय दिसतील ना. बहुतेक मी उक्षीजवळ पोचलेलो असावं. थोडा वेळ थांबलो होतो मागे, थोडं झोपेसारखं वाटत होतं म्हणून 15 ते 20 मिनटं मागे थोडासा रेस्ट केला, गाडीला पण थोडासा आराम दिला. आता बहुतेक मी उक्षीजवळ पोचलेलो असावं. सध्या तरी आता आहे उक्षीला. आपल्या बाजूला आहे बाव नदी. उक्षी मी आलो होतो काही वर्षाआधी आलो होतो. आता कुठलं वर्ष आहे ते आठवत नाही. संगमेश्वरचं आहे ना, सप्तेश्वर, कर्णेश्वर आणि सोमेश्वर हे मंदिरं बघण्यासाठी मी संगमेश्वरला आलो होतो. संगमेश्वर फिरून झाल्यावरती बस पकडून मी आलो सरळ उक्षीला कातळशिल्प बघायला. तेव्हा या सगळ्या रोडचं काम चालू होतं, आणि तेव्हा इथून ते कातळशिल्पपर्यंत चालत आम्ही सगळे चालत ट्रॅव्हल करत होतो. चालत पावसाळ्यामध्ये हे किती भारी वाटत असेल ना. इकडे यांना वरती डोंगरात वाडी, समोर नदी, ते शेतं. ड्रोन शॉट भारी येईल, ड्रोन शॉट. मुंबई गोवा हायवे वन ऑफ द सिनिक हायवा. ह्याला काय फिल्टरची गरज पण नाही. ह्या कोकण हायवेला आहे आपल्या. संगमेश्वरच्या आधी थोडासा रस्ता आहे खराब, एवढाच फक्त. या ब्रिजवरचं काम चालू आहे वाटतं म्हणून. संध्याकाळचे बरोबर 4 वाजलेत आणि संगमेश्वरने काय स्वागत केलं आहे आपलं. भाई जाम खराब रस्ते आहेत रे. संगमेश्वर ते उक्षीमधलं आहे ना, काही पॅच असे खडून मिळून ठेवले आहेत. काही ठिकाणी हेवी व्हेकल्स आहेत. खूप बेकार कन्स्ट्रक्शन चालू आहे. आता संगमेश्वरपासून ते चिपळूणपर्यंत काय अंदाज माहिती नाही मला. आता आहेत आपण कसबा संगमेश्वरजवळ. समोरून ट्रक येतोय, तिथून जर आतमध्ये गेलो तिथून येतं कसबा, जिथे आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं गेलं होतं तो वाडा, आणि कर्णेश्वर, सप्तेश्वर आणि सोमेश्वर मंदिर. चला मोजून आता खेडपर्यंत 75 किलोमीटर बाकी आहेत. नंतर पुढे अजून 30, म्हणजे अजून 105 किलोमीटर. भाई बरं डिस्टन्स कव्हर करत बाकी आहे रे. 4 वाजून गेलेत, 4:15 होत आलेत. अजून आपण संगमेश्वरात आहेत. अजून इथून सावर्डे, मग चिपळूण, मग खेड. बराच पल्ला काढायचा आहे रे. कुठून अच्छा इथून. तेच बोललो, रस्ता कुठून आहे. पोचायला मला 6:30-7 वाजतील असं वाटतंय. पेट्रोल पंप दिसले तर भरून घेतो मी. नायरा ऑप्शन आपल्याकडे नाही आहेत. कार्ड चालू आहे ना, पूर्ण वरपर्यंत नका आणू, सेन्सर दाखवे तिथपर्यंत थांबवा. चला पेट्रोल भरून घेतलं ना, आता काय टेन्शन नाही मला दापोलीपर्यंत जायला. शेवटचे 80-85 किलोमीटर आहे, त्यात काय आता बघायचं एवढं. चला
सावर्डे 2 चिपळूण 17 4:30 वाजलेत आणि आपण आता पोचलो आहेत सावर्डेला. आणि सावर्डेपासून खेड आहे अजून 50 किलोमीटर आहे पकडा. चिपळूण 16 खेड 50. राईड बरीच मोठी झाली रे माझी. आता तोपर्यंत असे हायवे रिकामी वगैरे आहेत ना, मी आता खेचून घेतो आहे. आता डिरेक्टली थांबणार आहे मी चिपळूणला. या हायवेला ना वारा खूप आहे या बाजूला संध्याकाळच्या वेळेला. गाडी इकडून तिकडे होते माझी पूर्ण. कोंडमळा वाटतं एक धबधबा पण आहे असं ऐकले आहे मी. जर माझा अंदाज बरोबर असेल तर कोंडमळा एक धबधबा पण आहे. आता लोटे येईल सगळे केमिकल कंपन्या सगळ्या. आता नुसता वास लोटेमध्ये शिरलो नाही की नुसता केमिकलचा वास नुसता. लागलेले केक आहे हे रिफायनरी म्हणजे लागलेले कीड आहे कोकणाला कीड. भाई काय घाणेरडा वास आहे त्या लोटेमध्ये. अजून गरगरलं भाई उलटी करेल मी आता. सध्या आता मायग्रेन सुरू झालं आहे माझ्या डोक्यात. चिपळूण ओनली 6 किलोमीटर. चला भाई चिपळूण 5 वाजलेत बरोबर समजा आणि चिपळूणला पोचलो आहे मी. चला इथून बरोबर आजच्या राईडचे शेवटचे 50 किलोमीटर्स. चिपळूण सोडले आता लागेल आपल्याला परशुराम घाट. इकडे वरती आहे ते परशुराम मंदिर आणि हा आपला परशुराम घाट. अशा प्रकारे आपल्या परशुराम घाटाला सुरुवात झालेली आहे. आणि आपल्या लेफ्ट साईडला आहे ते पूर्ण चिपळूण शहर. सूर्याची किरण थेट डोळ्यामध्ये शिरतात माझ्या. थेट डोळ्यावरती येतं सूर्य. चला भाई परशुराम घाट समाप्त. जवळपास 300 किलोमीटर झाले आजचे. आपण आता बाहेर निघालो चिपळूणमधून बाहेर निघालो आणि आपल्या बाजूला आहे ती वाशिष्ठी नदी. कोकण भूमी निर्माते परशुराम भगवान. हा आहे ना इथे एक सवत चढा काय नाव आहे एक्झॅक्टली मला पण माहिती नाही. सवत कडा असेल का सवत चढा असेल वॉटरफॉल. तर इथे एक वॉटरफॉल असतो या लोकेशनला. ह्याचा पण एक ड्रोन शॉट घ्यायचा आपल्याला. भाई भोसते घाटात पेट्रोल बचाने की निंजा टेक्निक. भोसते घाटातून जरा हळूहळू जाऊ. चला भोसते घाटामधून आपली पेट्रोल बचत की निंजा टेक्निक आपली सुरू झालेली आहे. फक्त मध्ये स्पीड ब्रेकर पण आहेत. आता घाटवाला एरिया आहे सांभाळून गेलेलाच बरा. पण भोसते घाटामध्ये हा व्ह्यू एक नंबर आहे. आपण कधी एकदा आता पावसाळा सुरू होतो आहे आणि इथून सगळे मी ड्रोन शॉट वगैरे कॅप्चर करेन कसं वाटेल ना ते. क्या बहुत आहे मजा आहे का. ब्रेक पॅड पूर्ण पिळून गेले असेल माझे. बाई पाय अकडले माझे भाई. गो मी गाडी बंदच केली आहे भोसते घाटामध्ये. जाऊ दे निवांत जाते ती. खाली आहे ते आपल्या खेड शहर. बरोबर किती वाजले 5:30. 5:40 झालेत. आणि आता भोसते घाट आता संपेल आणि आपण पोचू सरळ खेडला. भोसते घाट समाप्त. बरोबर 5:40 झालेत आणि आपण आता पोचलो आहोत खेडमध्ये. इथून गेलं तर खेड रेल्वे स्टेशन. आपल्याला जायचं आहे सरळ दापोली. शेवटी नाव दिसलं दापोली. आपल्याला घ्यायचा इथून लेफ्ट दापोलीसाठी. होप हा रस्ता झालेला असावा. चला बरोबर 5:30 वाजून गेलेत. 5:40 वगैरे झाले असेल 5:45. आपण खेडपर्यंत तर पोचलो आहे. आता इथून दापोली आहे बरोबर 30 किलोमीटर आणि तिथून मला जायचं आहे करंजणीमध्ये. ते अजून 5-6 किलोमीटर असेल दापोलीपासून. अजून तरी अर्धा पाऊण तास लागेल मला जायला. नशिबाने हा रस्ता आता झाला आहे बऱ्यापैकी. आता मधला रस्ता काय माहिती कसा काय. खेडमध्ये लडाखची प्रॅक्टिस होते. कधी कुठल्या जन्मात बनतील हे रोड माहिती नाही. खेडवाले काय आहे भाई. तुमच्या इथले पॉलिटिशियन पैसे खातात नुसते. एक रस्ता किती वेळ मी येतोय खेडवरून. हा रस्ता अजून काय होत नाही आहे. कारमधून पोरं आपल्याला हाय करतायत. अजून चांगली गोष्ट काय असू शकते याच्यासाठी. सध्या संध्याकाळचे ना काय माहिती किती वाजलेत आता. टाईमचा अंदाज नाही आहे मला. पण मी आता पोचलो आहे दापोलीमध्ये. आता इथून पण मला जायचं आहे करंजणीत. आणि आता आपला कॅमेरा पण डाऊन होणार आहे. बॅटरी संपत आली आहे. तर हा व्लॉग आहे ना मी इथेच एंड करणार आहे आपला. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब मात्र नक्की करा. अजून पण आपली रोड ट्रिप बाकी आहे. आपल्याला अलिबागला पण जायचे आणि दापोलीमध्ये पण थोडं फिरून आपल्याला ड्रोन शॉट वगैरे घ्यायचे. तर स्टे ट्यून.
मी तुम्हाला भेटू आता पुढच्या मोठ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि जय श्रीराम. ट्रॅफिक लागली भाई, आलं दापोलीमध्ये. एस टीवाले ऐकत नाहीत भाई. इथून आपल्याला घ्यायचं आहे राईट करंजणीसाठी. लग्नाचं मन सजला. गाडी कुठे जाऊ?